जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात असणारा, या सीमेवर असणारा आणि ह्याच्यापूर्वी जरी सांगायचं झालं तरी स्वराज्याच्या सीमेवर असणारा असा हा वल्लभगड या किल्ल्याचं दर्शन आज मला झालं। तर कोल्हापूरवरून बेळगावकडे जाताना तौंदी घाट संपल्यानंतर हायवेवरून हा किल्ला सहज दृष्टीस पडतो। या किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1667 मध्ये स्वराज्यात घेतला। त्याच्या आधी शिलाहार भोज दुसरा याच्या काळामध्ये या किल्ल्याचं बांधकाम झालेलं आहे। आणि इथल्या ज्या गोव्याचे जे पोर्तुगीज होते तसेच हापशी सरदार कोकणातले होते त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी सीमा भागात बांधलेला हा वल्लभगड किल्ला। जय महाराष्ट्र। इथे गुफेतलं सिद्धेश्वराचं मंदिर, किल्ल्याच्या माथ्यावर भरपूर मोठ्या प्रमाणात वाड्यांचे जुन्या घरांचे वगैरे अवशेष दिसतात। आणि हे दादा आपल्याला भेटले होते, यांनी आपल्याला किल्ल्याची माहिती दिली। हे गाववालेच तिथले। तुमचं नाव काय म्हटले? पांडुरंग भाऊ शेलार। शेलार म्हणजे पूर्ण शेलारांचंच गाव आहे हे? हा, पवनाची शेलारच होती ते। आणि हे किल्लेदार सुद्धा किल्लेदार शेलारच होते। हा, म्हणजे तुम्ही त्याच वंशातले आहेत होय, किल्लेदारांच्या? शेल किल्ल्यानं हे महादेव मंदिर आहे इथे।